नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 7 एप्रिलच्या भागामध्ये आपण काल बघितलं मित्रांनो की जे मोजणीकार असतात त्यांनी या सगळ्यांना आता कचेरीमध्ये बोलवलेलं असतं. तर आता हे सर्वजण कचेरीमध्ये आलेले असतात आणि तेव्हा ते मोजणीकार जे असतात ते सगळी काही कागदपत्र शोधायचा प्रयत्न करत असतात. म्हणजे मुद्दामूनच ज्योतीला वेळ करायसाठी ते असं करत असतात. तर आता ते सगळं बघत असताना ज्योती थोडासा सुरुवातीला शांत उभा असतो आणि त्यानंतर ते सगळं बघून तो त्यांना विचारतो, "अजून किती वेळ लागेल?" तर तेव्हा ते मोजणीकार म्हणतात, "अहो झालंच. अहो कागद सापडत नाहीयेत. काल इथेच कुठेतरी ठेवलेले होते." असं सांगून ते परत कागदपत्र इकडे-तिकडे शोधायचा प्रयत्न करत असतात. आणि तेव्हा ज्योती तर त्यांच्याकडेच बघत राहत असतो आणि तेव्हा तर त्याला एकदमच सावित्रीचे शब्द आठवतात. सावित्रीने त्याला आता एकदमच म्हणजे जाता-जाता बोलावून घेतलेलं असतं दही-साखर देण्याच्या निमित्तानं आणि तिने सांगितलेलं असतं, "पाणी कुठेतरी मुरतंय. हे लोकं ना मुद्दामून परीक्षेमध्ये अडथळा आणतायत. तुम्ही सावध राहा." आणि असं सगळं काही सावित्रीचं बोलणं आठवल्यानंतर आता ज्योती मनातल्या मनात म्हणतो, "सावित्रीचा संशय खरा असू शकतो. कुठेतरी पाणी मुरतंय आणि हे मुद्दामूनच अडथळा आणत आहेत." आणि ते सगळं मनातल्या मनात बोलल्यानंतर आता ज्योती डायरेक्ट त्या मोजणीकारांना म्हणतो, "मी शोधू का?" तर तेव्हा ते मोजणीकार म्हणतात, "अरे बाबा हो, सरकारी कचेरी आहे, घर नाही." असं बोलून ते परत शोधाशोध करत असतात. तर तेव्हा ज्योती त्यांना म्हणतो, "आमचेच बरे कागद मिळत नाहीत तुम्हाला?" तर तेव्हा ते मोजणीकार थोडंसं हसतात आणि ज्योतीला म्हणतात, "अरे काळजी करू नकोस, तुझी परीक्षा आहे माझ्या लक्षात आहे. जास्त वेळ घेणार नाही तुझा." आणि तेव्हा ते असं म्हणत असताना इकडे रानूजी मात्र मनातल्या मनात हसत असतात. आणि तोपर्यंत आता मित्रांनो इकडे सदाशिव आणि मोरोपंत जे असतात ते परीक्षा केंद्रावरती पोहोचतात आणि ज्यावेळेस ते आतमध्ये येतात आणि बघतात तर ज्योती जिथे बसत असतो ती जागा तर रिकामीच असते आणि ते बघितल्यानंतर या दोघांना सुद्धा थोडासा धक्काच बसतो. तर तेव्हा सदाशिव मोरोपंतला म्हणतो, "अरे ज्योती आला कसा काय नाही अजून?" तर तेव्हा मोरोपंत सुद्धा म्हणतो, "अरे हो, परीक्षेच्या दिवशी कुठे गेला?" आणि म्हणतो, "सदाशिव काही गडबड तर झाली नसेल ना?" तर तेव्हा सदाशिव म्हणतो, "मोरू आपण बघून येऊयात का?" तर तेव्हा मोरोपंत सुद्धा म्हणतो, "हो चल." असं म्हणून आता हे दोघे चाललेलेच असतात. इतक्यातच हे विनायक परीक्षक जे असतात ते आतमध्ये येतात आणि त्या दोघांना म्हणतात, "कुठे? बसा आपापल्या जागेवर." आणि आता असं परीक्षकांनीच सांगितल्यानंतर या दोघांचा आता नाईलाज होतो आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आता हे दोघे सुद्धा आपापल्या जागेवरती नाईलाजास्तव बसतात. आणि तेव्हा आता विनायक परीक्षकांच्या सोबत आलेले शिक्षक जे असतात ते आता मुलांची संख्या मोजू लागतात आणि ते आता परीक्षकांना सांगतात, "वर्गामध्ये एक विद्यार्थी गैरहजर दिसतोय." तर तेव्हा विनायक म्हणतो, "अरे माळ्याचा पोरगा कुठं आहे? आला नाही वाटतं." घाबरला की काय? इंग्रजी 7वीला असं म्हणून तो हसू लागतो. "मोठ्या तोऱ्यात पैज लावली होती, आता त्याच तोऱ्यात यायचं होतं." आणि म्हणतो, "असो, आता सर्व विद्यार्थी वर्गाबाहेर जातील. परीक्षा सुरू करत आहोत. ज्याचं नाव घेतलं जाईल त्याने वर्गात येऊन परीक्षा द्यायची." असं म्हणून आता त्या सगळ्यांना आता तो बाहेर जायला सांगतो. तर तेव्हा आता सर्वजण उठून बाहेर जातात. आणि मित्रांनो तोपर्यंत आता इकडे सावित्री त्याच गोष्टींचा विचार करत असते आणि तिला ते सगळं काही आठवत असतं जेव्हा मोजणीकार आलेले असतात आणि ते म्हणत असतात, "हे बघा आत्ताच्या आत्ता कचेरीत चला, नोंदी करायच्या आहेत." तर तेव्हा ज्योती त्यांना म्हणालेला असतो, "अहो पण माझी तोंडी परीक्षा आहे. आपण 2 दिवसानंतर करू ना नोंदी, नकाशे, जे काही असेल ते." तर तेव्हा मोजणीकार म्हणालेले असतात, "2 दिवसांनी? दुसऱ्या मोजण्या जर सुरू झाल्या तर मग तुमचं काम लांबणीवरती पडणार. चालेल का?" तर तेव्हा राणूजी म्हणलेले असतात, "नाही नाही नाही, मला आजच नकाशे द्या. मळ्याच्या नोंदी बी पाहिजेत." आणि ते सगळं काही आठवल्यानंतर आता सावित्रीला काळजी वाटू लागते. ती म्हणते, "हे पोचले असतील ना परीक्षेला?" आणि परत थोडा वेळ विचार करून म्हणते, "पर ते कारकूनच घरी कसं काय आलं? आणि एवढी तातडी काय होती? आणि ते बी आजच?" आणि म्हणते, "पण तेव्हा मालकानं जे मी सांगितलं ते त्यांच्या ध्यानात आलं असेल का? आई अंबाबाई यांच्या पाठीशी उभी राहा गं." असं ती देवीला सुद्धा प्रार्थना करत असते. आणि तेव्हाच आता साफसफाई करत असताना चुकून तिचा धक्का लागून दिवा खाली पडतो आणि फुटतो. तर तेव्हा ते बघितल्यानंतर सावित्री जोराचीच ओरडते आणि खूप घाबरते. तर इतक्यातच तिचा आवाज ऐकून सगुणाव तिथं येते आणि समोर बघितल्यानंतर सावित्रीला विचारते, "काय गं सावित्री, दिवा कसा फुटला?" तर तेव्हा सावित्री म्हणते, "काय काय नाही, चुकून चुकून झालं अहो." असं म्हणून ती लगेचच ते दिवा वगैरे काही पडलेलं असतं ते उचलायला लागते आणि तेव्हा सगुणाव तिच्या हाताला धरते आणि उठवून उभी करते.
आणि म्हणते असू देत आणि विचारते पण तू एवढ्या काळजीत का दिसतेस? काय झालं? तर सावित्री म्हणते अहो आज यांची परीक्षा आहे. पण 2 दिवसापासून यांच्या मागं नवीन रोज काही ना काहीतरी झंझट आहेच. हे असं अभ्यास करायला बसले की कोणतरी येतंय आणि कुरापत काढतंय. कोण वाटणी मागते आणि काल तर मोजणीच आली आणि आज कचेरीत नेले आणि आऊ मला तर हा समदा कट वाटतोय. तर तेव्हा सगुणाव विचारते कट आणि कुणाचा? तर तेव्हा सावित्री डायरेक्ट सांगते पंत आणि आप्पा काकांचा. तेव्हा सगुणावला सुद्धा ते पटतं आणि ती म्हणते हा तो आप्पा हायच तसला, त्याला काही बघवत नाही बघ. अगं त्या रकमाला तिची बहीण ज्योत्यासाठी करायची होती ना, पण तुला आणलं म्हणून हडप करायचं आता त्याला सगळं. आणि आपला दादा कसा आहे माहिती आहे ना, भोळा शंकर. तर सावित्री म्हणते आऊ बाकी मला काय नाही, यांच्या खांद्यावरची कावड आणि त्या गंगाधर पंतांचं पाय दिसत्यात. आणि खूप काळजी करत म्हणते आऊ यांचं वेळेवर परीक्षेला पोचणं लई गरजेचं आहे. आणि म्हणते म्या जाऊ का कचेरीत? तर तेव्हा सगुणावला तर ते ऐकल्यानंतर धक्काच बसतो आणि ती म्हणते कचेरीत? नाही ग बाई नाही, दादाला आणि राजारामाला नाही आवडायचं ते. आणि बाई माणसानं असं कचेरीत जाणं शोभतं वय? काय काय लोक बोलतील. एक तर आधीच ना या ज्योत्याच्या डोक्याला त्रास कमी नाही. नको बाई तू नको जाऊ. तर तेव्हा सावित्री म्हणते पण मग आता काय करायचं? तर तेव्हा सगुणाव म्हणते हे बघ काळजी नको करू, हे बघ काही होणार नाही. जो त्या नक्की परीक्षेच्या आधी पोचतो का नाही बघ तिथं, तो काय कारकुनाला जुमानणारा नाहीये. तो जिद्दी आहे आणि चलाक आहे. असं ती एकदम विश्वासाने सावित्रीला सांगते आणि तिला धीर द्यायचा प्रयत्न करत असते. तर तेव्हा सावित्री सुद्धा म्हणते आऊ जर असं झालं ना तर आई अंबाबाईच पावली म्हणायची. तर तेव्हा सगुणाव म्हणते तू नको काळजी करूस, हा फुटलेला दिवा उचल आणि एक लक्षात घे, उजळून टाकणाऱ्या ज्योतीचं माहेरघर आहे हा दिवा, तसाच आपला ज्योती पण उजळून निघेल. आणि असा सगुणावने आता आत्मविश्वास दिल्यानंतर सावित्री आता परत खुश होते आणि तिला खूप धीर आलेला असतो. आणि त्यानंतर आता सगुणाव तिथून निघून जाते आणि सावित्री आता तो फुटलेला जो दिवा असतो तो सावरू लागते. ते सगळं काही गोळा करत असते. आणि इकडे मित्रांनो आता ज्योती जो असतो त्याचा अंत झालेला असतो आणि तो म्हणतो मी निघालो आता इथून. तर तेव्हा तो मोजणीकार जो असतो तो म्हणतो अरे थांब आणि म्हणतो बघा आहे का याला धीर काही? तर तेव्हा राणूजी म्हणतात अरे ज्योती थांब की बाबा. तर दादा म्हणतात जाऊ दे की देवा, परीक्षा हाय आज त्याची. तर तेव्हा राणूजी परत म्हणतात अरे ज्योती जरा तर दम खा की. तर तेव्हा ज्योती आता वैतागतो आणि म्हणतो किती वेळ लागतो यांना, आत्तापर्यंत समुद्रातून सुई सुद्धा सापडली असती. तर तेव्हा राजाराम सुद्धा ज्योतीला सांगायचा प्रयत्न करत असतो. तर ज्योती एकदमच म्हणतो नाही मी शोधतो आता, असं म्हणून तो कोणाचं काही सुद्धा ऐकत नाही आणि त्याची कागदपत्र शोधू लागतो. तर तेव्हा राणूजी त्याच्यावरती ओरडत असतात अरे ज्योती पण सरकारी कागदपत्राला तू कशाला हात लावतोयस? तर तेव्हा मोजणीकार सुद्धा ज्योतीला म्हणत असतात अरे पण तू हे काय करतोयस? पण ज्योती मात्र कोणाचं काही एक ऐकत नाही आणि तो सगळी काही कागदपत्र आता स्वतःच तपासू लागतो. तर तेव्हा मोजणीकार परत त्याला ओरडत असतात अरे नको हात लावू, सरकारी कागद आहेत ती, अरे ज्योती ऐक जरा. तर तेव्हा राणूजी सुद्धा ओरडत असतात. म्हणजे हे दोघं सुद्धा ओरडून ओरडून त्याला थांबवायचा प्रयत्न करत असतात. पण ज्योती मात्र कुणाचं काही एक ऐकत नाही आणि अखेर मित्रांनो तो सगळं काही शर्तीचे प्रयत्न करून कागदपत्र शोधून काढतो. आणि त्यानंतर तो कागद आपल्या हातामध्ये घेऊन त्या मोजणीकरांना म्हणतो हे बघा गोविंद शेटीबा फुले आमचं नाव आहे, आमचे कागद आहेत हे. आणि तेव्हा तो मोजणीकार हसू लागतो आणि म्हणतो अरे यालाच म्हणतात कागद कळसा आणि गावाला वळसा. म्हणजे आता त्यांचा डाव त्यांच्या अंगलट आल्यानंतर ते आता मुद्दामून हसू लागतात. तर आता इकडे मित्रांनो मोरू आणि सदाशिव खूप काळजीत पडलेले असतात. मोरू म्हणतो अरे अजून यार याचा ज्योतीचा पत्ता नाहीये. तर सदाशिव म्हणतो सांगायला तर हवं होतं ना त्यांनी. आणि इतक्यातच इकडून आत परीक्षक पुढच्या विद्यार्थ्याला बोलवतात माधव दीक्षित. तर तेव्हा माधव आतमध्ये जातो आणि हजर असं म्हणून परीक्षा द्यायसाठी पुढे होतो. आणि तेव्हा आता विनायक माधव दीक्षितची परीक्षा घेऊ लागतात. आणि त्यानंतर आता शिक्षक वासुदेव जोशी असं म्हणून पुढच्या विद्यार्थ्याला हाक मारतात. आणि तेव्हा तो विद्यार्थी सुद्धा आता परीक्षा द्यायसाठी आतमध्ये येतो. आणि इकडे बाहेर आता मोरोपंतांनी सदाशिव बोलतच असतात एकमेकांच्या सोबत. मोरोपंत म्हणतो अजून हा ज्योती पोचलेला नाही. तर सदाशिव म्हणतो पोचला पाहिजे वेळेत नाहीतर अवघड होईल सगळं. तर मोरोपंत म्हणतो हो ना, पण अरे काय झालं असेल?
आणि इतक्यातच आता आतून परीक्षक मोरोपंत वाळवेकर असा आवाज देतात. तर तेव्हा सदाशिव सुद्धा म्हणतो, मोरू तू जा, आतमध्ये जा. आणि तेव्हा आता सदाशिव आणि अजून एक विद्यार्थी असे दोघेच उरलेले असतात. आणि अजून सुद्धा ज्योती तिथे पोचलेला नसतो. आणि सदाशिव आता खूपच काळजीत राहतो. आणि त्यानंतर आता मोरोपंत इथं परीक्षा द्यायसाठी आतमध्ये जातो आणि त्याची तोंडी परीक्षा सुरू होते. आणि तोपर्यंत मित्रांनो इकडे आता घरी रहीम चाचा आलेले असतात. आणि तेव्हा सावित्रीने ते सगळं काही त्यांना सांगितलेलं असतं. तर तेव्हा चाचा म्हणतात, अच्छा ये बात है, तरी मला शक झालाच. ज्योतिची आज परीक्षा और वो कचेरी में जा रहा है. अब माजरा समज में आया. तर तेव्हा सावित्री म्हणते, वय अव चाचा यांना ना परीक्षेमध्ये पोचू द्यायचं नाही असा डाव दिसतोय समद्यांचा. तर चाचा म्हणतात, मै देखता हूँ. तर सावित्री म्हणते, अव तुम्ही जावा, आज यांची ना तोंडी परीक्षा आहे, तुम्ही त्यांना कचेरीत जाऊन यांना परीक्षेला पाठवाच. तर तेव्हा चाचा म्हणतात, मै देखता हूँ, तू चिंता करू नकोस. आणि मित्रांनो सावित्रीने तर इकडे चांगलीच चक्क लढवलेली असते. बरोबर तिने चाच्यांना बोलावून घेतलेलं असतं आणि ती आता चाच्यांना कचेरीत पाठवत असते. आणि आता चाचा सावित्रीला सांगून कचेरीकडे जातात. तर इकडे आता ज्योती त्या मोजणीकरांना विचारत असतो, झालं का काम. तर तेव्हा ते सांगतात, माझं काम झालंय, तुम्ही अंगठे देऊन जा. तर तेव्हा ज्योती म्हणतो, हे तुम्ही आता तिसऱ्यांदा बोललाय, पण आता मी थांबणार नाही. जमीन गेली तर बेहत्तर, पण मी आता थांबणार नाही. असं सांगून तो आता चाललेला असतो. तर तेव्हा राणूजी परत त्याच्यावरती ओरडतात, अरे पण का घाई करतोयस एवढा, थांब की जरा वेळ. तर तेव्हा आता दादासुद्धा ज्योतीला विचारतात, ज्योती अरे नाव लिहून झालंय का. आणि इतक्यातच मित्रांनो आता चाचा तिथं पोहोचतात आणि ज्योतीला म्हणतात, ज्योती अरे तुझी परीक्षा आहे ना, और तू यहाँ क्या कर रहा है, जा बाबा जा परीक्षा दे. तर तेव्हा तर राणूजी मध्येच बोलतात, अहो काय करताय चाचा, हे इकडं जमिनीच्या वाटणीचं आणि नकाशाचं काम महत्त्वाचं आहे. तर तेव्हा चाचा म्हणतात, देख तुझी जमीन कुठं पळून चाललेली नाही आहे ना, तुझा नकाशा कुठं पळून चाललाय. आणि ज्योतीला म्हणतात, ज्योती तू जा. तर तेव्हा मोजणीकार म्हणतात, अहो पण अंगठा. तर तेव्हा चाचा त्यांना म्हणतात, साहेब परीक्षेला जाऊ दिलं नाही अशी तक्रार करीन मी सरकारात, फिर आपको जवाब देना पडेगा. तर मोजणीकार म्हणतात, अहो पण त्यांचंच काम आहे. तर तेव्हा चाचा त्यांना म्हणतात, शरम नाही आती, ज्योतीला थांबवून ठेवलंय ते, सह्या उद्या घे, आणि तू मोजून नाही दिलंस तर मी वरच्या साहेबांना सांगीन. आणि आता असं चाचांनी धमकी दिल्यानंतर मोजणीकार थोडासा घाबरतो आणि शांतच बसतो. तर चाचा आता परत ज्योतीला म्हणतात, ज्योती तू जा. आणि तेव्हा आता ज्योती तिथून चाललेला असतो आणि परत मागे वळतो आणि चाचांच्या समोर येऊन उभा राहतो. तर तेव्हा चाचा त्याला म्हणतात, फते कर बेटा. आणि आता ज्योती त्यांना सांगून तिथून आता निघून जातो. तर तेव्हा राजाराम म्हणतो, गप्पूर चाचा बरं झालं तुम्ही आलात. आणि तेव्हा आता गप्पूर चाचा तर थोडंसं रागारागानेच त्या मोजणीकारकडे बघत असतात. आणि तेव्हा मोजणीकार तर आपली मानच खाली घालतो. तर मित्रांनो आता इकडे सावित्रीने कपिलेला आपल्या हातात घेतलेलं असतं आणि ती त्याच्यासोबत बोलत असते. म्हणते, कपिलेने बघतेस ना ग कसं चारी बाजूनी घेरलंय ते, आणि हे समद मुद्दामून चालले, आणि हे पास होऊ नये म्हणून, आणि यामागं ते नक्कीच गंगाधर पंत आहेत बघ. कपिले खरं तर मॅच गेले असते बघ कचेरीत, पण बायकांना असं जाता येत नाही ना म्हणून. आणि त्यानंतर कपिलेला टेबलवरती ठेवायला जाते आणि चुकून कपिला तिच्या हातून खाली पडते आणि ते सगळं काही त्या कपिलेची मूर्ती जी असते ती फुटून जाते मित्रांनो. आणि ते बघितल्यानंतर सावित्री आता जोरानेच ओरडते आणि तिला खूप मोठा धक्का आता बसतो. आणि त्यानंतर ती लगेच खाली बसते आणि ती फुटलेली कपिला बघून तिला खूप त्रास होत असतो आणि तिच्या डोळ्यातून लगेचच पाणी येतं. आणि ती आता त्या कपिलेला आपल्या म्हणजे त्या तुटलेल्या तुकड्यानं आपल्या उराशी कवटाळते आणि म्हणते, कपिले अगं काय झालं. आणि रडत रडत म्हणते, हा अपशकुन तर नाही ना. आणि इतक्यातच आता रखमा तिथं येते आणि मागे उभा राहूनच म्हणते, कोण आहे का नाही घरात, सावित्री असं म्हणून ती हाक मारते. आणि पुढे येऊन ती फुटलेली मूर्ती बघते आणि म्हणते, अगं काय ग हे, अगं एवढी चांगली मूर्ती तोडल्यास, तसं बी तू तोडायने फोडायलाच आल्यास. तर सावित्री विचारते, म्हणजे. तर रखमा म्हणते, अगं 2 शब्द की नाही आपल्या नवऱ्याला समजावायची होतीस, सांगायची होतीस का आपण पैज नका लावायला, आणि लावली तर आपण माफी मागू, मोकळं होऊ, नाहीतर हे वाटणीचं लचांड घरादाराच्या मागं लागलं असतं का ग. नाही, पर आपल्याला काय भांडणाची आवड आहे. तर सावित्री म्हणते, अहो पर म्या काय केलंय,
तर रखमा म्हणते, काय केलंय? अगं त्याला अभ्यास करू नकोस म्हणायचं सोडून तू बी त्याला दुसराच देत बसलीस की. तर तेव्हा सावित्री म्हणते, अहो पर सासूबाई हे जर पै जिंकले तर आपल्या घराचंच नाव मोठं होईल ना, हे माहीत आहे ना तुम्हासनी. तर तेव्हा रखमा म्हणते, होय ठाव आहे की नाव मोठं होईल. अगं पर कवा, जेव्हा ज्योत्याला परीक्षा देता येईल तवाच नव. आणि असं तिने म्हटल्यानंतर आता सावित्री तर डोळेच मोठे करते, म्हणजे तिला आता दाट शंका येते. तर रखमा पुढं म्हणते, अगं तुला त्या कचेरीची कामं माहिती आहेत का नाहीत? बया तिथं की नाही समजा धचा मा असतोय बघ. काय माहिती ज्योत्याला परीक्षा देते येईल का नाही. आणि तेव्हा आता सावित्रीला खूपच काळजी वाटू लागते. आणि त्यानंतर आता ही रखमा जी असते ती असं सर्व काही बघून आता चिमणा असं म्हणत तिथून निघून जाते. आणि त्यानंतर आता सावित्री परत रडत रडत खाली बसते आणि ती जी फुटलेली कपिलेची मूर्ती असते ती आता सावरू लागते. आणि त्यातल्या एका तुकड्याला परत उचलून हातामध्ये घेते आणि त्याला आपल्या उराशी कवटाळते. आणि तेवढ्यात मित्रांनो आता इकडे मोरोपंतची परीक्षा सुद्धा होते आणि तो बाहेर येतो. आणि त्यानंतर आता परीक्षक जे असतात ते सदाशिव गोवंडे असे हाक मारतात. आणि तेव्हा सदाशिव आता आतमध्ये येतो. आणि तेव्हा परीक्षक आता सदाशिवची परीक्षा घेऊ लागतात आणि त्याला विचारतात, व्हॉट इज युअर नेम? तर तेव्हा सदाशिव सांगतो, माय नेम इज सदाशिव बल्लाळ गोवंडे. आणि त्यानंतर आता परीक्षक त्याला म्हणतात, एक काम कर, हा पॅसेज वाच, यातील काही प्रश्न तुला विचारले जातील. आणि तेव्हा सदाशिव आता तो पॅसेज वाचू लागतो. आणि इतक्यात मित्रांनो आता इकडे ज्योती धावत धावत धापा टाकत येत असतो. आणि धावत असताना त्याला खूप घाम फुटलेला असतो. आणि तोपर्यंत इकडे मित्रांनो आता सदाशिवची परीक्षा तर चालू असते आणि मोरोपंत मात्र काळजीत असतो की ज्योती अजून पोचलेला नाही. आणि तेवढ्यातच आता सदाशिवची परीक्षा सुद्धा पूर्ण होते. आणि तेव्हा आता सदाशिव सुद्धा जाऊन आपल्या जागेवरती बसतो. आणि मोरोपंत आणि सदाशिव आता एकमेकांच्याकडे बघू लागतात आणि दोघे सुद्धा खूप काळजीत पडलेले असतात की ज्योती अजूनपर्यंत पोहोचलेला नाहीये. आणि मित्रांनो इकडे अजून सुद्धा ज्योती धावतच येत असतो. तर तेव्हा आता हे विनायक परीक्षक जे असतात ते परत म्हणतात, ज्योती अजून आला नाही, घाबरला वाटतं, गैरहजर राहिला. तर तेव्हा मोरोपंत म्हणतो, गुरुजी त्याची गैरहजेरी लावू नका, तो नक्की येईल. तर तेव्हा विनायक गुरुजी म्हणतात, केव्हा, आता वेळ संपत आली आहे. आणि त्यानंतर आता परीक्षक पुढच्या एका म्हणजे शेवटच्या राहिलेल्या विद्यार्थ्याला हाक मारतात, विश्वंभर. तर तेव्हा तो विद्यार्थी सुद्धा आता आतमध्ये येतो. आणि आता विनायक परीक्षक त्याची सुद्धा आता तोंडी परीक्षा घेऊ लागतात. आणि मित्रांनो आता थोड्या वेळात त्याची सुद्धा परीक्षा पूर्ण होते आणि तो सुद्धा आता त्याच्या जागेवरती जाऊन बसतो. आणि आता हे परत दोघे जास्तच काळजीत पडतात. यांना आता खूपच टेन्शन येऊ लागतं. आणि इकडे मात्र ज्योती खूप जोराने धावत धावत परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करत असतो. तर तेव्हा आता इकडे विनायक परीक्षक जे असतात ते विचारतात, ज्योती कुठं आहे? तर तेव्हा सदाशिव म्हणतो, मास्तर आम्ही बघून येऊ का? तर तेव्हा मोरोपंत उठूनच उभा राहतो आणि म्हणतो, गुरुजी आम्ही जाऊन घेऊन येऊ का? तर तेव्हा विनायक परीक्षक म्हणतात, कशाला एवढं काही करायला, तो काय शाळेचा जावई आहे का? भरपूर वेळ दिला, आता पुरे. आता मला त्याच्या नावापुढे गैरहजर लिहावं लागेल. आणि असं त्यांनी म्हटल्यानंतर आता बाकीचे बरेच जण खुश झालेले असतात, म्हणजे ज्योतीला जे विरोध करत असतात ते खुश झालेले असतात. पण मोरोपंत आणि सदाशिवला दोघांना मात्र तर त्या गोष्टीचं वाईट वाटत असतं. आणि आता विनायक परीक्षक त्या दुसऱ्या गुरुजींना लिहा, गैरहजर असं लिहा असं सांगतात सुद्धा. आणि ते गैरहजर असं लिहिणारच असतात मित्रांनो. इतक्यातच ज्योती आता धावत धावत तिथं परीक्षा केंद्रावरती पोहोचतो आणि थांबा असं त्यांना म्हणतो. आणि ते गैरहजर लिहिण्यापासून आता थांबतात मित्रांनो आणि त्याच्याकडे धक्क्यानेच बघतात. आणि त्याला बघितल्यानंतर आता मोरोपंत आणि सदाशिव मात्र खुश होतात, पण विनायक परीक्षकांना मात्र धक्का बसलेला असतो. आणि बाकीचे जे विरोधक असतात त्यांना सुद्धा धक्का बसलेला असतो. पण मोरोपंत आणि सदाशिव मात्र खूपच खुश झालेले असतात. आणि ज्योती आता आतमध्ये येतो आणि गुरुजींना म्हणतो, मला माफ करा, मी आलेलो आहे आणि घरगुती कारणामुळे मला उशीर झाला. तर तेव्हा विनायक गुरुजी म्हणतात, वेळ संपली आहे, आता परीक्षा नाही. आणि असं त्यांनी म्हटल्यानंतर आता सगळ्यांनाच धक्का बसतो, म्हणजे ज्योतीला तर खूप मोठा धक्का बसतो. आणि आता विनायक गुरुजी म्हणतात, कधीही यायला, शाळा म्हणजे काय तुम्हाला धर्मशाळा वाटली काय? कधीही या, परीक्षा द्या, नियम न पाळणाऱ्यांना इथे माफी नाही, परीक्षा देता येणार नाही.
तर असं त्यांनी म्हटल्यानंतर ज्योती आता म्हणतो, पण वेळ अजून संपलेली नाहीये. मी विनंती करतो. तर विनायक गुरुजी म्हणतात, आता शक्य नाही. तर तेव्हा ज्योती म्हणतो, आता शक्य नाही. मिशनरी शाळांचा उद्देश शिक्षण देणं हा आहे ना, शिक्षण नाकारणं नाही. आणि असं त्यांनी म्हटल्यानंतर आता विनायक परीक्षक जे असतात ते थोडंसं चाचपडतात. पण ते पुढं म्हणतात, शिक्षण देणं हा उद्देश आहे, पण तसेच शिस्त लावणे हा देखील उद्देश आहे. तर तेव्हा ज्योती म्हणतो, परंतु मी वेळेच्या आत आलोय. मी हात जोडतो, विनंती करतो. मी खूप अभ्यास केलाय. तर तेव्हा विनायक गुरुजी म्हणतात, अरे अभ्यास केलायस म्हणजे शिस्त मोडायचा परवाना मिळालाय का तुला? आज तू उशिरा आलास, उद्या आणखीन 4 विद्यार्थी उशिरा येतील. मला पण वरिष्ठांना उत्तर द्यायचं असतं. तर तेव्हा ज्योती म्हणतो, हे बघा मी हात जोडतो, माफी मागतो, पण माझी परीक्षा घ्या. तर तेव्हा विनायक गुरुजी म्हणतात, ते आता शक्य नाही. तर तेव्हा आता ज्योती म्हणतो, ठीक आहे, मग या शाळेचे मुख्य रेव्हरंड साहेब त्यांच्याकडे मी दाद मागू शकतो ना? तर त्यांचं नाव ऐकल्यानंतर विनायक परीक्षक जे असतात ते घाबरतात आणि म्हणतात, रेव्हरंड साहेब? तर तेव्हा दुसरे गुरुजी म्हणतात, ज्योतीला म्हणतात, गरज नाही. आणि विनायक परीक्षकांना म्हणतात, विनायक पंथ, उगाच गोष्ट मोठी करू नका. आपल्याकडे वेळ आहे, आपण परीक्षा घेणे योग्य. आणि असं त्यांनी म्हटल्यानंतर आता इकडं ज्योतीसुद्धा खुश होतो आणि मोरोपंत आणि सदाशिवसुद्धा खुश होतो. पण विनायक परीक्षक मात्र नाराज झालेले असतात. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, विनायक परीक्षक आता म्हणत असतात, पेशव्यांच्या शनिवार वाड्याला उत्तरेला दिल्ली दरवाजा होता. पूर्वेला पश्चिमेला दरवाजे आहेत. मग दक्षिणेला दरवाजा का नाही? तर तेव्हा ज्योती म्हणतो, माफ करा, पण हा प्रश्न अभ्यासक्रमातला नाहीये. तर तेव्हा विनायक गुरुजी म्हणतात, परीक्षक आम्ही आहोत, त्यामुळे काय प्रश्न विचारायचे ना ते आम्ही ठरवू. तुला उत्तर येतंय का याचं? आणि त्यानंतर मित्रांनो, ज्योती जेव्हा आता घरी जातो तर तेव्हा सावित्री आता ज्योतीला विचारते, अव सांगा की कशी होती परीक्षा? तर तेव्हा ज्योती म्हणतो, अवघड होती. मला एकट्याला मुद्दामून बाहेरचे प्रश्न विचारले त्यांनी आणि मला पुढचं आता सगळं कठीण वाटतंय. आणि असं त्यानं सांगितल्यानंतर इकडे म्हणजे सगुणावसुद्धा असते, तिलासुद्धा थोडासा धक्का बसतो. आणि तिथेच रानोजी आणि रखमासुद्धा असतात. पण त्यांना ऐकल्यानंतर मात्र खूपच आनंद होतो. पण मित्रांनो, ज्योती हे जे सगळं काही सांगत असतो ते सगळं म्हणजे सावित्रीची चेष्टा करायसाठी सांगत असतो का खरंच त्याला परीक्षा अवघड गेलेली असते, हे आपल्याला उद्याच्या भागामध्ये कळेल. तोपर्यंत मित्रांनो, आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.